कसा वाटला मग होम मिनिस्टरचा कार्यक्रम? आता तुम्ही म्हणणार मग व्हिडिओ तर कुठं टाक, जावा रे त्या व्हिडिओ आयडी वर जाऊन बघा, जावा ते त्याचा कार्यक्रम. आपल्या आयडी कसं टाकता येत नाही. आपली होम मिनिस्टर घरी पडत नाही. काय सांगायचं, मला जेवाय मिळालं नाही रात्री, चणा आणि चपाती खाऊ झोपली रात्री तरी गणेश इथं बोललं होतं, फोन सुद्धा केला होता पण मी गेलो नाही, मला उपाशी राहणार. असं काय, आता शाळेवर आमच्या महाप्रसाद आहे, आता इथं तर जावं म्हणलं, नाहीतर इथं बी अजून उपाशी राहावं लागलं. तर राम राम मंडळी, आमचे मित्र भोसले सर यांनी जेवणाचं भारी नियोजन लावलं होतं. 2 लाडूही दिले अगदी मनापासून. सांगोल मध्ये आता मोठे गणपती तुम्हाला दाखवणार आहे, एक नंबर. मला सगळं दाखवतो व्हिडिओ, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटू आपण आता पुढं. गणपती बाप्पा मोरया. आता हे आपलं पहिलं मंडळ, सांगोलचा मानकरी विघ्नहर्ता गणेश तरुण मंडळ, पाहतो श्रीनगर सांगोला. मूर्ती एकदम खास, गरुडावर विराजमान बाप्पा. त्यानंतर श्रीमंत श्री आजोबा महागणपती महादेव गल्ली सांगोला. सजावट एकदम भारी, मूर्ती एकदम आकर्षक. आता आला सांगोलचा राजा वीर अभिमन्यू गणेश मंडळ, शनी गल्ली सांगोला. इथे तर नेहमीच विषय हार्ड असतो. सजावट म्हणजे एकदम दरबारासारखीच, मूर्ती भव्य आणि रंगसंगती अप्रतिम. इथे आपले मित्र मल्हारी तुरे पण भेटले, फोटो काढायला आले होते. आता पुढे नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळ, डेबुजी चौक, परेड गल्ली सांगोला. नवसाचा गणपती. सजावट केली होती आनंद मंडप यांनी, म्हणून इतकी अप्रतिम दिसत होती की, आणि मूर्ती तर झकासच होती. मग वेळ झाली राजा कुंभार गल्ली मंडळाची. इथली मूर्ती महादेव आणि पार्वतीच्या हातावर पाळण्यात बसल्यासारखी दिसते आणि सजावट अगदी ढगामध्ये असल्यासारखीच वाटते. त्यानंतर येतो मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळ, कुंभार गल्ली सांगोला. राजेशाही सजावट आणि मूर्ती खरंच राजाला शोभेल अशी. शेवटच्या आजच्या पार्ट 1 मध्ये मानाचा गणपती महादेव गल्ली, डोळ्याला सुकवणारी मूर्ती, अगदी शांत आणि आकर्षक. तर हा झाला पार्ट 1. पार्ट 2 च्या 2 मध्ये अजून भन्नाट मंडळ दाखवतो. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.